नमस्कार मित्रांनो, ॲसिस्टंट लोको पायलटच्या जागा निघालेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. जागा किती आहे, पात्रता काय आहे, पेमेंट किती असणार, सिलेबस एक्झाम कसा आहे काय नाही ते संपूर्ण बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर टोटल वॅकन्सी, टोटल जागा किती आहे? 5696 जागासाठी लोको पायलटच्या जागा निघालेल्या आहेत. ठीक आहे. आणि पेमेंट लेवल इन 7 असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि इनिशियल पेमेंट किती आज असणार आहे? 19,900 आणि समोर पेमेंट वाढणारच आहे. तुम्हाला लोको पायलटला किती पेमेंट चांगलं असतं समोर हे तुम्हाला माहितीच असेल. आणि एज लिमिट आहे मित्रांनो 1/7/2024 18 ते 30 वर्ष. ठीक आहे. आणि फॉर्म चालू झालेले आहेत 20/1/2024 पासनं आणि लास्ट डेट किती आहे? 19/2/2024 म्हणजे फेब्रुवारीची 19 तारीख. ठीक आहे, 19 फेब्रुवारी. तर मित्रांनो इथे जनरल फिटनेस दिलेली आहे. व्हिडिओ स्टॉप करून बघून घ्यायचं, एवढं पॉसिबल नाही आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर इथं एज रिलेक्शन दिले आहे मित्रांनो. एज लिमिट आहे 18 ते 30, पण काही कास्टसाठी एज लिमिट जास्त आहे. तर SC/ST साठी 5 वर्ष जास्त, OBCसाठी 3 वर्ष जास्त, एक सर्व्हिसमॅन असेल तर 3/6 असे दिलेले आहे डिटेल्समध्ये इथे. तर क्वालिफिकेशन आहे मित्रांनो ITI झालेलं पाहिजे. ठीक आहे, ITI झालेलं असेल तरच तुम्ही हे फॉर्म भरू शकतात. आणि फीस आहे मित्रांनो इथे कॅटेगरीनुसार दिले आहे. तर 500 रुपये फीस आहे फ्रॉम एक्सपेक्ट जनरलसाठी, आणि SC/ST एक सर्व्हिसमॅन, फिमेल ट्रान्सजेंडर आणि इकॉनॉमिकली EBC साठी 250 रुपये फीस असणार आहे. आणि तुम्ही पेमेंट ऑनलाईन UPI थ्रू करू शकता. नेट बँकिंग आणि डेबिट कार्ड थ्रू ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही पेमेंट करू शकता. आणि एक्झाम प्रोसेस कशी असणार आहे मित्रांनो, तुम्ही फक्त एकच फॉर्म भरू शकता. आणि फर्स्ट CBT टेस्ट असेल, त्याच्यानंतर सेकंड असेल, आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असेल CBAT. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असेल. ठीक आहे मित्रांनो. तर ही संपूर्ण प्रोसेस आहे सिलेक्शनची. आणि फर्स्ट CBT टेस्टचं सिलेबस बघूया. एक्झामिनेशन तर टाईम किती असेल? 60 मिनिट, 75 क्वेश्चन असेल, 75 मार्क, एक क्वेश्चन 1 मार्कासाठी असेल. आणि निगेटिव्ह आहे 1/3 मित्रांनो, की 3 क्वेश्चन तुमचे रॉंग असले तर 1 तुमचं मार्क कटणार, जे तुम्हाला मार्क असेल. आणि नॉर्मलायझेशन होणार आहे CBT थ्रू. ठीक आहे. तर मिनिमम 5% एलिजिबिलिटी इथे दिली आहे मित्रांनो. आणि फर्स्ट इयरचं सिलेबस आहे टेस्टचं, मॅथमॅटिक्सचं हे, मेंटल ॲबिलिटीचं हे. तर इथे दिले, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस हे संपूर्ण डिटेल्समध्ये सिलेबस दिले आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ठीक आहे. आता सेकंड जी टेस्ट आहे त्याचं इथे संपूर्ण डिटेल्स दिले आहे मित्रांनो. याचं पण पार्ट 1मध्ये 100 क्वेश्चन असणार, 90 मिनिट टाईम असणार. पार्ट B मध्ये 60 मिनिट 75 क्वेश्चन असणार. पार्ट्स वाईज असणार आहे, पार्ट A, पार्ट B. ठीक आहे मित्रांनो. तर इथं सिलेबस दिले सेकंडचं, तर हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर समजलं नसेल व्यवस्थित तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. ते संपूर्ण सिलेबस दिले सेकंड याचं, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे इथे. तर जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्याचं संपूर्ण डिटेल्स दिले इथे. व्हिडिओ स्टॉप करून बघून घ्यायचं आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे. आणि फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा, मी तुमचं नक्कीच रिप्लाय देईल. ठीक आहे. आणि इथं जे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे अपलोड करणार आहे ते साईज वगैरे इथे दिली आहे, 30 ते 70 KB पर्यंत दिली आहे मित्रांनो मॅक्झिमम. आणि SC/ST सर्टिफिकेट वगैरे 500 KB पर्यंत दिली आहे PDF मध्ये. ठीक आहे. तर इथं डिटेल्समध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिले. तुम्ही याच्यामध्ये येतं का ते डिटेल्समध्ये बघून घ्यायचं व्हिडिओ स्टॉप करून. खूप हे दिले, मोटर व्हेकल मेकॅनिकल वगैरे, डिझेल मेकॅनिक वगैरे संपूर्ण दिले आहे मित्रांनो. तुमचं कशामध्ये झाले ते बघून घ्यायचं आहे. आणि
हे झोन वाईज व्हॅकन्सी दिली आहे मित्रांनो. इथे तुम्ही कोणत्या झोनमध्ये येता आणि त्यानुसार तुमच्या कास्टला किती जागा आहे ते इथे व्हिडिओ स्टॉप करून बघून घ्यायचं मित्रांनो. मी स्लो घेतो आहे इथे व्हिडिओ, ठीक आहे. आणि याच्यानंतर आणखी काही इम्पॉर्टंट आहे का बघूया आपण. आणि नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागेल OBCसाठी, कंपल्सरी आहे, ठीक आहे. सेल्फ डिक्लेरेशन वगैरे लागेलच मित्रांनो. आणि EWSमध्ये येतात त्यांना पण असं फॉर्म वगैरे फिलअप करावं लागणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की असलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती न्यू रिक्वायरमेंटबद्दल येत असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन लगेच तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट करा मला, मी तुमचा नक्कीच रिप्लाय देईल. धन्यवाद.